थांबायचं नाही. खूप छान चालू आहे. तिकडेही एक तुमची पूर्ण वेगळी भूमिका आहे आणि इथे तर तुम्ही थेट बाईकवर निघालेला आहात. आता आपण म्हणतो माउंटन्स कॉलिंग आणि जेन झी वगैरे सगळे निघतात माउंटन्सच्या शोधात आणि इथे सगळं इथे मला हे खूप छान वाटतं, की तुमची पिढी निघालेली आहे त्या बाईकवर एका छान बर्फाच्छादित प्रदेशात. तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुमच्यासाठी काय? नक्कीच. बाईक चालवणं हा एक वेगळाच प्रकार आहे कधी वाटलं माझ्यासाठी. होतं असा एक रोल नाही, पण नाही. कराल तुम्ही? नाही, नाही. मी पिक्चरमध्ये वगैरे चालवली आहे बाईक. पण ते असं जरासं एवढं इथून त्या पॉइंटपर्यंत यायचं आहे. तिथपर्यंत मी फर्स्ट गिअर टाकून असं आणलं, की मग कोणाला लगेच बोलवतो पकडायला वगैरे. एवढे शॉट्स दिलेत मी. पण डबल सीट घेऊन आणि त्या माउंटनमधनं चालणं एक तर बरं तो रस्ता डांबरी रस्ता पण नाही ना, मातीचा रस्ता आहे तो, खडकाळ रस्ता आहे. दगड वर खाली वर येतात वगैरे. सरकली तर सरकू शकतो. त्यामुळे टेन्शन होतं आणि मी सरकलो पण आहे. अगदी एंडच्या शॉटला वगैरे पिक्चरमध्ये दिसत नाही, पण आम्हाला माहिती जरासा हळूच सरकला आणि हळूच खाली हे टाकलं. एक्सपिरियन्स नेहमीच आपण नवीन-नवीन गोष्टी ज्या काही घडत असतात, आपण एक्सपिरियन्स घेतच असतो. पण तिथे जाऊन एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला म्हणजे सिक्कीम बघायला मिळालं आणि चित्रपटात तो दिसतोय सिक्कीम आपल्याला किती सुंदर आहे आणि काय स्वर्ग आहे. तर ते पाहण्याचा योग आला एवढं मात्र खरं. आणि निमित्त होता हा चित्रपट आणि हा चित्रपट स्नेहाने ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली, त्या पद्धतीने गोष्ट मांडली आहे. 3 मित्रांची गोष्ट आहे. आम्ही आमच्या तिघांच्या तरुणपणाची गोष्ट आहे ती आणि त्याने ती इतकी छान मांडली आहे आणि आमच्या तिघांचे ज्यांनी तरुणपणाचे रोल केले आहेत, त्या तिघांनी उत्तम काम केलं आहे. कदाचित त्यांच्या कामामुळे आम्ही आहोत असं करेक्ट वाटू शकते इतकं तुम्ही ते आता हे म्हणू चांगलं का, काम की केलंय. भरत जाधव 2.0 आम्हाला पाहायला मिळतायत आता सगळीकडे कारण तुमच्या सगळ्याच वेगवेगळ्या भूमिका आता दिसतायत. तर त्याबद्दल काय? नाही गं, चांगलं आहे ना गं. चांगलं काम आलं की चांगलं करायला मजा येते. मी मध्ये अस्तित्व नाटक केल्यामुळे हा फरक पडला खूप. आता बहुतांशी तरुण जे दिग्दर्शक आहेत किंवा कोणी, त्यांना निदान तेवढं तरी वाटलं की हा वेगळं काही करू शकतो आणि करू शकतो तर चला आपण ह्याला कधी वेगळं देऊया. आणि माझ्याकडे आता सगळी तशीच चित्रपट वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे यायला लागलेत. माझ्याकडे खूप चांगली गोष्ट आहे की लोकं त्या अनुषंगाने विचार करतायत. जसं आता थांबायचा नाहीचा रोल त्यांनी मला काही काही विनोद नाही, काही नाही त्यात. तो छान रोल त्यांनी दिला. अजून काही चित्रपट आता माझ्यासमोर येत आहेत आणि जे काही येत आहेत चित्रपट जे मी आधी केलेले आहेत, त्यांना आता मी नाही पण म्हणायला शिकलोय चांगल्या पद्धतीने, की आता नको करूया. ते चांगले येतात चांगल्या पद्धतीने. तू चांगलं दिलं, काय ते वेगळं दाखवते, लोकं वेगळ्या पद्धतीने स्वीकारतायत, याच्यात जास्त आनंद आहे. वाह! आणि संजय सर